शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। महिलांच्या सुरक्षिततेवर गदा आणणाऱ्या भाजपाला मतदान नको, बाळासाहेब आंबेडकर बदलापूर प्रकरणावरून गंभीर आरोप। आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपाला मतदान करू नका, असे ठाम आवाहन सामाजिक व राजकीय स्तरावरून करण्यात येत आहे। बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारल्यानं तीव्र संताप व्यक्त होत आहे। महिलांवर अत्याचाराच्या गंभीर आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तीला राजकीय प्रतिष्ठा देणे म्हणजे पीडितांच्या वेदनांवर मीठ चोळण्यासारखं असल्याचं मत व्यक्त केलं जाते। भाजप हा केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलेला पक्ष नसून आता महिलांवर अत्याचाराच्या आरोपांखालील लोकांनाही राजकीय आश्रय देणारा पक्ष बनत चालल्याचा आरोप करण्यात येत आहे। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पक्षात स्थान देऊन भाजपनं समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे। कुटुंब व्यवस्था, महिला सन्मान आणि सामाजिक नैतिकता यांची सातत्यानं भाषा करणाऱ्या संघ परिवाराने प्रत्यक्षात मात्र आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप टीकाकारांकडून होत आहे। हे प्रकार थांबवायचे असतील तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला मतदान न करण्याचा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राजकीय स्वार्थासाठी बाजूला ठेवला जात असल्याचा आरोप करत जनतेनं मतपेटीतून उत्तर द्यावे, असे आवाहन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे। RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबाला माझं असणारं आव्हान आहे की आपल्या कुटुंबातील असणाऱ्या मुलं मुली या शाबूत ठेवायच्या असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नका, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतोय। का बदलापूरमध्ये मुलींचं जे कांड झालं आणि त्या कांडामधला असणारा सूत्रधार याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे हळूहळू भारतीय जनता पक्षाचं काय होतंय, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, पण आता तो बलात्कारांचा पक्ष व्हायला लागलाय, अशी परिस्थिती आहे। महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना आता बीजेपी, ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रतिष्ठित नागरिक आहे, हा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून त्याला आता स्थान देत आहे। आम्हाला त्याची भीती नाही, आम्हाला त्याची भीती नाही। तू येणार कोणाच्या घरामध्ये आहे, त्याची ओळख कोणाची आहे, तर इथं संघाचे जे कार्यकर्ते आहेत, RSS जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचीच ओळख आहे। त्यांच्याच घरामध्ये तो जाणार आणि त्याच्याच कुटुंबातल्या लोकांवरती डोळा ठेवून तो राहणार। हे जे नवीन भारतीय जनता पक्षाचा असणारा कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, नवीन जे कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, या कॅरेक्टरला आम्ही बदलू शकत नाही। या कॅरेक्टरला बदलायचं असेल तर RSS आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा हाच ते कॅरेक्टर बदलू शकतो, हे लक्षात घ्या। मी आवाहन करतो ह्या सगळ्यांना की मतभेद निश्चितपणे आहेत, टोकाचे मतभेद आहेत, पण कुठेही मतभेद असल्यामुळे, टोकाचे मतभेद असल्यामुळे या ठिकाणी व्यभिचारचा मार्ग अवलंबलेला नाही। पण व्यभिचाराचा मार्ग कोण अवलंबतंय, तर RSS आणि बीजेपीच्या अंतर्गतच
हा व्यभिचाराचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जातोय आणि तो थांबवणं हा आमच्या हातात नाही, हे तुमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. हे थांबवणं तुमच्या हातात आहे आणि हे थांबवायचं असेल, हे थांबवायचं असेल तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये RSS आणि भारतीय जनता पक्षानं ज्याला वाटतं की आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, असं जे RSS आणि BJP वाल्याला वाटतंय, मी आव्हान करतोय की यावेळेस आपल्या पक्षाला मतदान देऊ नका, इतर कोणालाही मतदान आपण द्या. हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना केलंय. हे जर आपण केलं तर नेतृत्वाला असणारा सिग्नल पाठवताय, नेतृत्वाला संदेश देताय की भ्रष्टाचारी आणि बलात्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल, व्यभिचारी आणि भ्रष्टाचार लोकांना साथ देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही, हा संदेश देऊन आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष वाचवा असं आवाहन मी RSS आणि BJPच्या मतदाराला करतोय.